राज्यात दिनांक 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या मतदानाबाबत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून किसान आर्मी व वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे एक महत्त्वपूर्ण याचिका दाखल केली आहे. धार्मिक कारणामुळे लाखो मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने काही जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाची तारीख 6 किंवा 8 फेब्रुवारी रोजी करण्यात यावी अशी मागणी त्या याचिकेत करण्यात आलेली आहे. कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील रायबान तालुक्यात असलेल्या चिंचली येथील श्री मायक्का देवीची यात्रा ही सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरम्यान या यात्रेसाठी भाविक बैलगाडी, चारचाकी बस, दुचाकी तसेच पायी मोठ्या प्रमाणे जातात. मुख्य नैवेद्याच्या आदल्या दिवशी भाविक चिंचली परिसरात मुक्कामी जातात व सकाळी नदी स्नान करून देवीला नैवेद्य अर्पण करतात. महानैवेद्य व पालखी गुरुवार 5 फेब्रुवारी 2026 रोजी असल्याने लाखो भाविकांना त्या दिवशी चिंचली येथे उपस्थित राहणे अपरिहार्य आहे. मात्र याच दिवशी महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक मतदान होणार असल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे. तर दुसरीकडे भाजपचे विधान परिषदेचे आमदार पडळकर यांनीही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा विषय निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान 5 फेब्रुवारी रोजी जाहीर केलेले आहे. मात्र याच दिवशी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या मायक्का देवीच्या वार्षिक यात्रेचा मुख्य दिवस असल्याचे म्हटले आहे. या यात्रेमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या चारही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात हजारो बैलगाड्या व लाखो भाविक भक्त सहभागी होत असल्याने मतदानाच्या दिवशीच यात्रा असल्यास मतदानाचा टक्का लक्षणीयरित्या घटण्याची गंभीर शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन निवडणूक आयोगाचे आयुक्त व सचिव यांच्या निदर्शनास आणून देत अधिकृत निवेदन सादर केल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात प्रफुल्ल कदम यांनी सांगितले की मायक्का देवीची यात्रा ही अनेक दशकापासून चालत आलेली परंपरा असून त्याच दिवशी निवडणूक घेतल्यास सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील मतदानाचा टक्का लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. हा लाखो भाविकांच्या धार्मिक श्रद्धेवर थेट हस्तक्षेप असून लोकशाही मूल्यांनाही बाधा आणणारा प्रकार आहे असेही ते म्हणाले. निवडणूक तारीख जाहीर करताना संबंधित जिल्ह्यांचा सामाजिक व धार्मिक आढावा घेणे अपेक्षित होते. मात्र देवीच्या यात्रेचा विचार न झाल्याने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान राज्यातील संबंधित जिल्ह्यांचा तातडीने आढावा घेऊन 5 फेब्रुवारी ऐवजी 6 किंवा 8 फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात यावी, अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल असा स्पष्ट इशारा प्रफुल्ल कदम यांनी दिला आहे. 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे निवडणूक आयोगाचे सुरेश कलानी यांची भेट घेण्यात आली असून राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी दूरध्वनीद्वारे सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या विषयावर लोकशाहीचा मूलभूत हक्क अबाधित राहील व मतदारांचा व्यापक सहभाग सुनिश्चित होईल यासाठी सकारात्मक व योग्य तो मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर या चारही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडून निवडणूक आयोगाने तात्काळ अहवाल मागविला असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व प्रक्रियेनंतर लोकशाहीचा सहभाग अबाधित ठेवणारा सकारात्मक निर्णय घेतला जाईल असेही सांगण्यात येत आहे. दरम्यान या संदर्भात निर्णय झाल्यास राज्यातील काही जिल्ह्यामध्ये मतदानाच्या तारखेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.